आज मी एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। दरवेळी माझे रेसिपीचेच व्हिडिओ असतात, तर आज मी पूजेची तयारी कशी करायची हे दाखवते। नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आता श्रावण सुरू होतंय, त्याच्यानंतर गणपती, गौरी, नवरात्र, दिवाळी असे वेगवेगळे आपल्याकडे पुढे 4 महिने सण असतात। तेव्हा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा होतात। तर त्या पूजेकरता जी बेसिक किंवा प्राथमिक जी तयारी असते ती आपल्या घरी कायम पाहिजे। तर ती तयारी काय पाहिजे, काय काय पाहिजे, त्यात काय काय साहित्य पाहिजे हे आज मी तुम्हाला दाखवते। पहिल्यांदा लागते ती रांगोळी। नेहमी रांगोळी काढून झाली की वर हळदी कुंकू वाहतात किंवा थोडासा कलर घालायचा असतो, त्याच्यामुळे मी ह्याच्यात आधीच कलर घातलेला आहे। नंतर पूजेला लागतं ते गंध। तर ही सहाणखोड आहे, हे चंदनाचं खोड आहे। जर सहाणखोड तुमच्याकडे नसेल तर असं अष्टगंध विकत मिळतं, हे कायम घरी आपल्या पाहिजे। ह्याच्यात पाणी मिसळून आपण गंध तयार करू शकतो। त्याच्यानंतर आपल्याला लागतं हळदी कुंकू। आपल्या सगळ्यांच्या घरी हळदी कुंकू असतंच, तरी सुद्धा असं हे कुंकवाची एखादी पुडी आपल्या घरी पाहिजे, म्हणजे आयत्या वेळी आपल्याला प्रॉब्लेम येत नाही। हळद तर आपल्या घरी असतेच। नंतर लागतात अक्षता। ह्या बघा, ह्या अशा अक्षता कायम घरी केलेल्या पाहिजेत। थोडेसे तांदूळ धुवून त्याला कुंकू लावायचं आणि जरा वाळवायचे की या अशा अक्षता तयार होतात। नंतर लागतं आपल्याला निरंजनाच्या वाती। नेहमी आपण पूजेत 2 प्रकारची निरंजन लावतो, एक तुपाचं निरंजन लावतो, एक तेलाचं निरंजन लावतो। त्याच्याकरता आपल्याला वाती लागतात। ह्या तुपाच्या वाती आहेत। ह्या हल्ली बाजारात आपल्याला तूप लावून अशा ह्या वाती मिळतात, किंवा आपण घरी सुद्धा कापसाच्या वाती तयार करू शकतो। त्या तुपात भिजवून कायम तयार पाहिजेत। हे तेलाचं निरंजन आहे, त्याच्याकरता ही अशी वात लागते। या सुद्धा वाती बाहेर आपल्याला विकत मिळतात, किंवा ह्या अशा वाती आपण घरी सुद्धा करू शकतो। देवाच्या पूजेला लागतं अत्तर। हे अत्तर मी घरी केलेलं आहे। ह्याच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। नेहमी पूजेच्या वेळी कापूर आरती असते, त्याच्याकरता आपल्याला कापूर लागतो। या सुपाऱ्या आहेत, आपण पूजेत पान सुपारी ठेवतो। कुठलीही पूजा करताना पहिल्यांदा सुपारीला गणपती मानून त्याची पहिली पूजा केली जाते। पूजेला नेहमी बदाम, खारीक, हळकुंड असं लागतं। हे असं बाजारात विकत मिळतं। हा धूप आहे, हे कापसाचं वस्त्र आहे, ह्याला गेजा वस्त्र असं म्हणतात। हे सुद्धा तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे विकत मिळतं, किंवा हे आपण घरी सुद्धा करू शकतो। हे बघा, हे असं असतं। अजून एक पूजेत लागतं ते जानवं। जर वेगळी पूजा असेल तर जानवं सुद्धा आपल्याला लागतं। ही उदबत्ती आहे, उदबत्ती तर आपल्या घरी असतेच। हा गुलाल आहे, काही काही पूजेमध्ये आपल्याला गुलाल लागतो। हा कोरा रुमाल आहे, हा सुद्धा आपल्या पूजेच्या तयारीत कायम पाहिजे। हे सुटे पैसे आहेत, आपल्याला विड्यावर असे ठेवायला लागतात। आरती करता आपल्याला झांजा लागतात। ही काड्यापेटी आहे, ही सुद्धा आपल्या पूजेच्या तयारीत कायम पाहिजे। आयत्या वेळी आपल्याला काडेपेटी मिळत नाही। पूजेला नेहमी लागतं ते गोमूत्र। हल्ली गोमूत्र सुद्धा हे विकत मिळतं। हे तिळाचं तेल आहे, शक्यतो तिळाचं तेलच वापरा। हा सुई दोरा आहे, हा पुडीचा दोरा आहे। फुलांचे हार करतो तेव्हा आपल्याला सुई दोरा लागतोच लागतो। तुम्हाला मी पूजेची बेसिक तयारी दाखवलेली आहे, प्राथमिक तयारी दाखवलेली आहे। जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला ही सगळी तयारी मिळेल। त्यामुळे ही अशी सुखी तयारी आपल्या घरी कायम असली पाहिजे। मी हा खास व्हिडिओ नवीन मुलींकरता केलेला आहे। नवीन लग्न झालेल्या मुली असतात, त्यांना पूजेची तयारी माहिती असते, तरी सुद्धा काही काही गोष्टी किंवा ते लक्षात येत नाही, त्याच्याकरताही मी तयारी तुम्हाला दाखवते। किंवा हल्ली आपली बरीच मुलं मुली परदेशी असतात, फॉरेनला असतात, तर त्यांच्याकरता सुद्धा हा व्हिडिओ माझा आहे तो अगदी उपयोगाला येईल। आता असा एखादा डबा घ्यायचा, त्याच्यामध्ये हे सगळं भरून ठेवायचं, म्हणजे हे एकाच जागी आपल्याला सगळं मिळतं। हे बघा, हे सगळं मी ह्या डब्यात भरलेलं आहे। त्यामुळे आपल्याकडे कसलीही पूजा असली तरी हा आपला जर डबा तयार असेल तर आपला वेळ खूप वाचेल। शिवाय आयत्या वेळी जो गडबड गोंधळ होतो तो व्हायचा नाही। सगळी तयारी लगेच हाताशी मिळते, आपला खूप वेळ वाचतो। पूजा सुद्धा आपली त्यामुळे यथासांग पार पडते।